इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील शासकीय प्रसूतिगृहातील डॉक्टर्स आणि नर्सेससाठी प्रसूतिगृहाच्या पाठीमागे क्वार्टर्स आहेत। त्या क्वार्टर्सच्या खाली पार्किंगमध्ये 250 सिमेंटच्या गोण्या आणि भंगार ठेवण्यात आले होते। हे सामान कोणाचे आहे ते रुग्णालयातील डॉक्टरांना विचारले असता त्यांनी हे सामान बाजूला सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे व ठेकेदाराने हे सामान तिथे ठेवले आहे असे सांगण्यात आले आहे। मात्र रुग्णालयाच्या क्वार्टर्समध्ये ठेकेदार हे सामान कसं ठेवू शकतो व त्याला हे सामान ठेवण्यासाठी परवानगी कोणी दिली असा प्रश्न मनसे नेता सचिन कदम यांनी उपस्थित केलाय। उल्हासनगर 4 शासकीय प्रसूतिगृह च्या पाठीमागे शासकीय प्रसूतिगृहाच्या डॉक्टरचा क्वार्टर्स आहे। तर तिथे आमच्या असं दिसण्यात आलं आहे की त्या खाली पार्किंगला जी ओपन जागा आहे पार्किंगला राईट साईडला की जवळजवळ 250 ते 300 सिमेंटच्या गोण्या आणि भंगार तिथे ठेवलेले गेले पाईप्स वगैरे। तर नक्की ते सिमेंटच्या गोण्या कोणाचे आहेत आणि ह्या कोणाच्या परवानगीने शासकीय जागेमध्ये सिमेंटच्या गोण्या ठेवल्या गेल्यात। तुमच्या माध्यमातून आमची शासकीय प्रशासनाला विनंती आहे की ज्यांनी कोणी हे ठेवलेले आहेत किंवा कुठल्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांनी परवानगी दिली असेल त्याच्यावरती एक ठोस कारवाई होणं गरजेचं आहे की जेणेकरून शासनाच्या जमिनीचा किंवा जागेचा असा गैरवापर होता कामा नये। आज तिथे काही एखादी घटना घडली किंवा ते सिमेंटच्या गोण्यामुळे म्हणजे हे होतं की तिकडनं उचलताना तिथे लेडीज स्टाफ राहतो, क्वार्टर्समध्ये मॅक्झिमम लेडीज डॉक्टर्स आहेत, लेडीज स्टाफ राहतो आणि तिकडे समजा सिमेंटच्या गोण्या उचलणाऱ्या वगैरे जो कोण लेबर वर्ग असेल काय असेल आणि काय तिथे एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण। म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला आणि शासकीय डॉक्टरांना विनंती करतो अधिकाऱ्यांना की जेणे कोणी त्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि ती जी सिमेंटच्या गोण्या जे भंगार आहे ते त्वरित लवकरात लवकर तिथून हलवावं।